भारतात एक असा कायदा आला आहे जो राजकारणाचं चित्र बदलून टाकू शकतो. नाव आहे नारी शक्ती वंदन अधिनियम. चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच कायद्याबद्दल बोलूया. हा कायदा शासनातील महिलांच्या भूमिकेला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे हे नक्की. या कायद्याकडे भारताच्या महिला नेतृत्वाखालील विकास मॉडेलमधलं पुढचं मोठं पाऊल म्हणून पाहिलं जातंय. म्हणजे हे फक्त एक विधेयक नाहीये, तर भारताचं भविष्य कसं घडणार आहे याची ही एक झलक आहे. चला तर मग यामागची कारणं आणि याचे परिणाम सविस्तर समजून घेऊया. तर पहिला प्रश्न, हा कायदा नेमका आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा राजकारणामध्ये महिलांना थेट प्रतिनिधित्व देणार आहे. पण कसं? चला तेच पाहूया. या कायद्याचा सगळा सार आहे या एका आकड्यात, 33%. याचा सरळ अर्थ असा की आता राजकारणातल्या 1/3 जागा थेट महिलांसाठी राखीव असतील. खरं तर हाच या कायद्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. बरं, मग हे 33% आरक्षण लागू कुठे कुठे होणार? तर देशाच्या सर्वोच्च सभागृहापासून म्हणजे लोकसभेपासून ते प्रत्येक राज्याच्या विधानसभेपर्यंत. आणि इतकंच नाही, तर अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ज्या राखीव जागा आहेत त्यातल्या जागांमध्येही महिलांसाठी आरक्षण असणार आहे. म्हणजे याचा परिणाम आपल्याला सर्वच स्तरांवर दिसणार आहे. या कायद्याचं औपचारिक नाव आहे संविधान 106वी दुरुस्ती कायदा 2023. पण थांबा, इथे एक महत्त्वाची अट आहे. हा कायदा लगेच लागू होणार नाहीये. तो कधी लागू होईल तर पुढची जनगणना पूर्ण झाल्यावर आणि त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावरच. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे मतदारसंघांच्या सीमा नव्याने ठरवल्या जातात, त्यामुळे याला काही वर्ष लागू शकतात. आता आपण या कायद्यामागच्या मोठ्या विचाराकडे वळूया. हा केवळ जागा भरण्याचा विषय नाही, तर महिलांना केवळ सुविधा देण्यापासून ते त्यांना थेट अधिकार देण्यापर्यंतचा हा एक मोठा प्रवास आहे. ही स्लाइड बघा. गेल्या दशकातला बदल किती स्पष्ट दिसतोय. आधी सरकारचा भर कशावर होता? तर महिलांना बँकिंग, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सुविधा देण्यावर. पण आता हा दृष्टिकोन बदललाय. आता भर आहे त्यांना थेट निर्णय प्रक्रियेत म्हणजे शासन आणि नेतृत्वात स्थान देण्यावर. हा सुविधा ते अधिकार असा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आणि हो, हा बदल काही एका रात्रीत झालेला नाहीये. याचा पाया गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात जी काही प्रगती झालीय त्यामुळे रचला गेला आहे. म्हणूनच आता हे राजकीय पाऊल उचलणं शक्य झालंय. आपण जर आकडेवारी पाहिली तर हे चित्र आणखीच स्पष्ट होतं. उदाहरणार्थ 55% जास्त जनधन बँक खाती महिलांच्या नावे आहेत. आणि जरा विचार करा, तब्बल 70% मुद्रा कर्ज हे महिला उद्योजकांना मिळालं आहे. हाच तो पाया आहे ज्यावर आता राजकीय सक्षमीकरणाची इमारत उभी राहतेय. आणि हा बदल फक्त आर्थिकच नाही, तर आपल्याला कामाच्या ठिकाणीही दिसतोय. महिलांचा श्रमशक्तीतील सहभाग आता 37% पोहोचला आहे. याचा अर्थ काय? तर महिला आता आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक सक्षम होत आहेत आणि त्यामुळेच राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी अधिक नैसर्गिक बनते. पण एक प्रश्न येतोच की महिला प्रतिनिधी वाढल्याने खरंच काही फरक पडतो का? तर अभ्यास सांगतो की हो, नक्कीच पडतो. महिला आमदार अनेकदा आरोग्य, शिक्षण, पाणी यांसारख्या थेट कुटुंबाशी जोडलेल्या मुद्द्यांवर जास्त लक्ष देतात. यामुळे धोरणं अधिक लोकाभिमुख बनतात आणि त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होतो. ठीक आहे, कायदा तर आला, पण तो प्रत्यक्षात आणणं इतकं सोपं आहे का? चला, आता कायदा आणि वास्तव यांच्यातल्या दरीबद्दल बोलूया. इथेच एक कळीचा प्रश्न निर्माण होतो. केवळ एक कायदा मंजूर करणं म्हणजे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण झालं असं आपण म्हणू शकतो का? याचं उत्तर सोपं नाहीये, कारण कायदा आणि वास्तव ह्यात अनेक अडथळे आहेत. काही भागांमध्ये अजूनही जागरूकता कमी आहे. सरकारी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत. आणि सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे समाजात खोलवर रुजलेली पुरुषप्रधान मानसिकता. हे सगळे अडथळे पार केल्याशिवाय खरं सक्षमीकरण शक्य नाही. मग यावर उपाय काय? तर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं, योजना फक्त जाहीर करून चालणार नाही, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. दुसरं, जिल्हा पातळीवर डेटाच्या आधारे कामाचं मूल्यमापन करायला हवं, म्हणजे कुठे कमी पडतोय हे कळेल. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना फक्त जागा न देता त्यांना नेतृत्व करण्यासाठी तयार करणं. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. बघूया की या एका कायद्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात. याला मल्टिप्लायर इफेक्ट असंही म्हणतात. म्हणजे एक सुधारणा आणि अनेक फायदे. विचार करा, जर हा कायदा यशस्वीपणे लागू झाला तर चित्र पूर्णपणे बदलू शकतं. अधिक महिला राजकारणात येतील, धोरणं अधिक लोकाभिमुख होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली लोकशाही खऱ्या अर्थाने अधिक सर्वसमावेशक आणि मजबूत होईल. आणि म्हणूनच हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे. महिला सक्षमीकरण हा काही वेगळा बाजूचा विषय नाही,
तर तो भारताच्या आर्थिक विकासासाठी, सामाजिक स्थिरतेसाठी आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर कायद्याची चौकट आता आपल्यासमोर आहे, पण खरा प्रश्न वेगळाच आहे. हा कायदा कागदावरून वास्तवात कसा उतरेल आणि तो महिलांना फक्त सहभागी होण्यापासून ते थेट देशाचं नेतृत्व करण्यापर्यंतचा प्रवास कसा घडवून आणेल? या प्रश्नाचं उत्तरच भारताचं भविष्य ठरवणार आहे.